जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा। अमरावतीमध्ये आपल्याला जीवनगड, पोहरा, धारणी, जिनगड, चिरोडी या टेकड्या सुद्धा पाहायला मिळतात। रिथपूर ह्या ठिकाणी महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे गुरु श्री गोविंद प्रभू यांची समाधी आहे। अमरावतीमध्येच सातबडी ह्या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आहे, जो की औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो। तर विड्याच्या पानांसाठी बडनेरा हे ठिकाण प्रसिद्ध आहे। कौंडण्यपूर हे वर्धा नदीकाठी वसलेलं ठिकाण आहे, जे की प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे। तर भातकुली हे तीर्थक्षेत्र ह्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। अमरावतीच्या तपोवन ह्या ठिकाणी कुष्ठरोग निवास केंद्राची सुद्धा स्थापना झालेली आहे। तर यावली ह्या ठिकाणी तुकडोजी महाराजांचा जन्म झालाय आणि चिखलदरा हे तर थंड हवेचं ठिकाण आहे। वरुड ह्या ठिकाणी संत्र्यांची बाजारपेठ आहे। तर शेंडगाव ह्या ठिकाणी संत गाडगे महाराजांचा जन्म झालाय। आता आपण बघूयात की अमरावतीमध्ये कुठले कुठले उद्योग, व्यवसाय आणि कारखाने प्रसिद्ध आहेत। तर अमरावती, परतवाडा आणि दारापूर ह्या ठिकाणी लाकूड कटाईचे कारखाने आहेत। मोर्शी, तिवसा, दारापूर आणि तडव या ठिकाणी घोंगड्या विणण्याचा व्यवसाय प्रसिद्ध आहे। मोझरी आणि अमरावती ह्या ठिकाणी औषधं तयार करण्याचे सुद्धा कारखाने आहेत। तर अमरावती ह्या जिल्ह्यात तढव, सतरंजा, हातमागावरती कपडे बनवणं हे सुद्धा प्रसिद्ध असे उद्योग आहेत। मोझरी या ठिकाणी रासायनिक खतं आणि प्लास्टिकच्या वस्तू बनवण्याचे कारखाने आहेत। तर देवगावमध्ये साखर कारखाना आहे। अमरावती जिल्ह्यातनं नॅशनल हायवे 6 ज्याचं नवीन नाव नॅशनल हायवे 53 हाजिरा धुळे कोलकाता हा महामार्ग आहे, तोही जातो आणि मुंबई कोलकाता लोहमार्ग सुद्धा ह्या जिल्ह्यातनं जातो। आता आपण माहिती घेऊयात अमरावती जिल्ह्यामधल्या लोकसंख्येविषयी। तर अमरावतीमध्ये एकूण लोकसंख्या 28,28,445 इतकी आहे। तर इथलं लिंग गुणोत्तर 951 इतकं आहे। इथे बाल लोकसंख्या 3,11,391 इतकी आहे आणि बाल लिंग गुणोत्तर 935 इतकं आहे। इथलं साक्षरतेचं प्रमाण हे 87.4% इतकं आहे। तर अमरावतीमध्ये लोकसंख्येची घनता 237 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे। इथली लोकसंख्येची दशवार्षिक वाढ ही 10.78% इतकी आहे। अनुसूचित जातींची लोकसंख्या ही 5,06,374 इतकी आहे। तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या 4,04,128 इतकी आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार बलवंत बसवंत वानखेडे हे आहेत।